तर गुड मॉर्निंग भावानं. आपल्याला आलते बघा नाशिक राऊंड ट्रिप, 15 तासाची राऊंड ट्रिप होती भावानं. मग काय घेतली न आपण निघलो बघा पिकअप लोकेशनच्या दिशेने. पिंपळा सौदावरनं पिकअप होता भावानं. मग काय पोचलो कस्टमरच्या लोकेशनला भावानं. कस्टमरला फोन केला तर 10 मिनटात आलं म्हणले. सर आले. सरांनी OTP वगैरे सांगितलं भावानं. OTP टाकला. OTP टाकून आपण निघलो बघा नाशिकच्या दिशेने. मग काय लागलो की आपलं बघा नाशिक पुणे हायवेला. मग काय वाढला टॉप घेर भावानं. सनाट ट्रॅफिक वगैरे काय नव्हती नाशिक फाट्याला. पण आपण काय सनाट पोहोचलो मित्रांनो. आपल्याला इथं मोशीमधनं एक पिकअप होतं भावानं. सरांना अजून एका सरांना घ्यायचं होतं. पोचलो सरांच्या लोकेशनला. सरांना पण पिकअप केला भाऊ. त्या सरांना पिकअप करून आपण निघलो बघा नाशिकच्या दिशेने. मग काय लागली बघा चाकणमध्ये ट्रॅफिक लागत ना असं होतं नाही भावानं. तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा खेडच्या घाटामध्ये. खेडचा घाट क्रॉस करून आपण सनाड पोचलो बघा रवी किरण मनसरला. सर म्हणले आपण नाश्ता वगैरे नाश्ता करून आपण पुढं निघूया. मग काय ठीक आहे म्हणलं. घेतलं रवी किरणला भावानं. एकच नंबर असं हॉटेल आहे भावानं. इथं नाश्ता वगैरे साफसुथरं एकच नंबर आहे बघा. इथं मस्त एवढे भारी फुलं लावले ते भावानं. 4 प्रकारचे फुलं होते. एकच नंबर वाटत होतं भावानं. असं वाटत होतं की तोडून घ्यावं काय. पण नाही मित्रांनो, तिथं शोसाठी ते लावलं होतं. भारी दिसत होतं त्याच्यामुळे काय आपण हात लावलं नाही. मग काय तिथून निघलो ना आपण पोचलो बघा आळे फाट्याजवळ टोलनाक्याला. मग काय इथं टोलनाका क्रॉस करून आपण पोचलो संगमनेर घाटामध्ये. संगमनेर घाटाची मजा घेत आपण पोचलो बघा भावांनो संगमनेरच्या टोलनाक्याला. मग काय इथं भावानं थोडी ट्रॅफिक लागली होती. फास्टॅग होतच नव्हते लवकर. लय वेळ लागला होता फास्टॅगला स्कॅन व्हायला. काय झालं होतं काय माहिती नाही. मग काय कसं झालं बाय भावानं फास्टॅगनं आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. मग काय आपला CNG संपला होता भावानं. सिन्नरमध्ये आपण CNG भरून घेऊ म्हटलं. मग काय सिन्नरच्या घातले बघा पंपावर. मग काय इथं पण थोडी गर्दी होती. आला कसा नंबर आपला भावानं. मग काय आपण CNG वगैरे भरून घेतलं. CNG भरून आपण निघलो बघा आपल्या नाशिकच्या दिशेने. मग काय लागलं बघा नाशिकच्या घाटामध्ये बघा. इथं हे स्पीड वगैरे एवढे होते. मग काय पोचलो बघा इथं शिंदे टोल नाक्याला. इथं भावानं शिंदे टोल नाका क्रॉस वगैरे का मग आपण पोचलो बघा नाशिकमध्ये पोचतात लागले बघा ट्रॅफिक भावानं. नाशिकमध्ये बी आता भरपूर ट्रॅफिक होत्या भावानं. कारण की आता तिथं पण गर्दी खूप वाढल्या. रस्ते बी खराब झालेले आहेत. मग आपण पोचलो बघा महिंद्रा कंपनीला. इथं माझ्या मित्रांनो काम होतं सरांचं महिंद्रा कंपनीमध्ये. मग काय सरांना भावानं इथं ड्रॉप केला. पण 2-3 तासांनी परत सर म्हणले मग काय सरांना परत घेतलं भावानं. आपण निघलो बघा पुण्याच्या दिशेने. मग काय लागलो बघा शिंदेच्या टोल नाक्यावरती. शिंदेवाडी टोल नाका भावानं. मग काय तिथं जरा ट्रॅफिक लागली. मग तिथून कसं निघलो ना आपण पोहतो बघा संगमनेर घाटामध्ये. मित्रांनो संध्याकाळ झाली होती काय म्हणजे 7:30-8 वाजले होते भावानं. काय मग आपला CNG संपला होता. परत म्हटलं CNG टॉपअप करून घेऊ. CNG टॉपअप करून घेतला भावानं इथं मनसरमध्ये. मग काय तिथून मनसरमध्ये निघलो तर पुढं लागले बघा चाकणमध्ये ट्रॅफिक. फुलच्या 42 मिनिटाची ट्रॅफिक होते भावानं. काय पावसामुळे ट्रॅफिक झाली ते. मग काय तिथून कसं हळूहळू निघलो भावानं. पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. सरांना मोशीला एक ड्रॉप होता. तो मोशीला ड्रॉप केला भावानं. तिथून ड्रॉप करून आपण पोचलो पिंपळे सौदागरमध्ये. सरांना ड्रॉप केला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय बाय. सबस्क्राईब करा.